डोक्यातच आहे. आणि हे जर नाही थांबले तर नावीला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार आहे. आता माय माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीच्या अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिला इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकीत. आमचे सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळे गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत या लाभार्थी टोळीमुळे. त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्या चांगलोट असं यायला लागलंय आता. कारण ते परळीवाला धने असणारच याच्यात, ते असणारच याच्यात. फोन का व्हाना केला असेल त्याला लय मोठं ते खुडकुतासारखं मुळ्यात झालेलं आहे, त्याला दम निघत नाही. त्याने फोन केलाच असेल, बेटा तू जिरीतच नाही, तू माझ्या सांगा तो आणखीन पोट भरलंच नाही. माझ्या घातपातच सुपारी देत आहे ते. अरे तो सुपारी एका गोट्यात फुडील मी आणि आमच्याच फायद्याच्या हाताखाली धरतय. आमच्याच फायद्याशी आहेत त्या काही पैशासाठी भुकालेल्या, मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतींचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवडत पण नाही. आपली साहेब साहेब म्हणती पैदास, साहेब म्हणती 96 कुळी म्हणतात की स्वतः म्हणते आम्ही 96 कुळी, आमच्यावर संस्कार आहेत. ही तो बहीण आहे ना 96 कुळ्या.